अरे ताई नमस्कार 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 शेठजी. नमस्कार नमस्कार बोला काय दाखवू तुम्हाला काय घेणार एक मिनिट ताई रडू नका ताई एक मिनिट रडायला काय आलं काय सांगू तुम्हाला, रडू नको तर काय करू. एक मिनिट काय झालं ऐकता का माझं मै सासूवर का लय जाच करीत हो माझा. हे काय मध्ये चालू केलं तिकडे लय जाच करीते, तिच्यासाठी करावं तेवढं कमी आहे. तिला माहितीये का लय जाच करीते, लय बोलली ती मला. हे सांगायला ज्वेलर्सकडे कशाला आलात तुम्ही का ताई बया बाईचा जन्म वेपर रांधावाडा उष्टी काढा सासूचा आहे का एवढं तर जातो. नाही नाही हे बघा सगळं मान्य आहे पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. महिला आधार केंद्र उजव्या साईडला आहे. हे ज्वेलर्स आहेत ताई. ऐकता का तुम्ही, मी बरोबरच ठिकाणी आले बर का. ऐकता का तुम्ही, ऐकतो मी, ऐकतो. सांगते मी ना माझ्या नवऱ्याला म्हणलं आपण वेगळं राहू. नाही मला सासू सोबत राहायचं. तर नवरा म्हणला भाड्यानं राहायचं तर डिपॉझिट लागल. तर बया मी म्हणलं ऐकता का तुम्ही. ऐकतोय मी पण मला काय सांगताय ते कळत नाही ऐका. तर नाही का मी त्यांना म्हणलं तुम्ही काय टेन्शन घेता. ऐकता का मी म्हणलं मी पैसे उभं करीते. हा मी पैसे उभं करीते म्हणलं पण या बाईसोबत मला राहायचं नाही. हो हो अहो नुसती कचा कचा भांडते हो माझ्यासाठी. नुसता तोंडाचा पट्टा चालू असतो. ऐकता का तुम्ही, नुसती बडबड 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 पार त्या बाईचं तो बडता थारावर नाही तिचं जीभ ऐका ना ताई ताई नाही नुसती तुमची पण आल्यापासून बडबड 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 चालू आहे. ऐकता का तुम्ही, मी माझ्या नवऱ्याला काय म्हणलं आपण येगळं राहू. तर मला म्हणले डिपॉझिटचं काय करायचं. त्याच्यावर मी त्यांना काय म्हणलं असं सांगा बरं. मला कसं माहिती असेल काय बोललात. मी त्यांना म्हणलं मला सांगा आपल्याकडं अशी गोष्ट आहे जी आपण दाखवायला करीतो पण लपून ठेवितो. ऐकता का आपण खऱ्याला खोटं समजितो आणि खोट्याला खरं समजितो. अशी कुठली गोष्ट आहे सांगा बरं. हा तुम्ही कोडी घालायला आला तिकडे हे बघा ताई संबंधच नाही. नाही ऐकता का तुम्ही, तसं नाही सांगा ना तुम्ही मला. अशी कुठली गोष्ट आहे जी काय आपण सांगायचं? खऱ्याला खोटं समजितो आणि खोट्याला नाही का? दाखवायची असते पण लपवून ठेवतो. लपून ठेवितो. अरे हा हे हा गौरव मोरे. हा म्हणजे त्याचं कसं आहे तसंच आहे. आम्ही त्याला जेवढा दाखवतो ना तेवढाच लपवून ठेवलाय असं आहे ते. मी काय बोलते तुम्ही काय मग बोलता. कशाला तुम्हीच सांगा ना कोडी कुठला घालताय ताई. तसं ना ऐकता का तुम्ही, माझं काय म्हणणं आहे दाखवायचं. हा. दाखवायला करीतो लपून ठेवतो म्हणजे सोनं. अच्छा अच्छा सोनं हा का मग मी काय म्हणले मी पैसे उभं करीते. हा आपण सोनं कायला करीतो आपल्याला आडीनडीला ते जर आपण बरं. मोडले इकले 4 पैसे मिळतात. हा कामाला पडतात उपयोग. मग मी त्यांना म्हटलं आपण सोनं विकून भाड्यानं डिपॉझिट भरू. आता कसं मुद्द्यावर आलात हा. म्हणजे तुम्ही सोनं विकायला आलात. हा. करेक्ट करेक्ट ठिकाणी आलात. बोला ना काय काय चालेल. घेणार? हाय माझ्याकडे आहे ना काय विकायचं तुम्हाला हे हार बनवला होता. होय का तो हार विकायचा एवढा त्याचं वजन बघू. करून द्या मला. अरे अहो, पडला. वा 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 बया. वा होय का हा वा, हे वा. हार आहे. चांगलंय चांगलंय ह्यो चांगलंय विकायचा आहे. वा मस्त चांगलं आहे. छान डिझाईन हा. ताई. हा तेवढं बघा फक्त. आता साधारणतः भाव चालू आहे 48,000 रुपये. बया तुम्ही घेतले त्यावेळी किती होतं बया मी सोनं? 22,000ला केला बघा. होता. मग जवळपास डबल मिळतील मला. म्हणजे लोक बोलतात सोन्यातली गुंतवणूक उत्तम गुंतवणूक आहे की नाही. खरंय हा, खरंय वा, वा, छान आहे छान बया आहे. हा मस्त तेवढं आहे. वजन करा ना त्याचं. करूया ना वजन करूया त्याचं बया. हरकत नाही. हा लय जीव आहे हो माझा या हाराव. होय ना असतं. तुम्हाला सांगते पार नवऱ्याच्या खिशातनं 5-5, 10-10च्या नोटा मी अशा मारून मारून येऊ त्या पैशातनं हार बनवलाय. होय ना. हा 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 नवऱ्याला कळलं नाही. त्यांना कायच कळत आहे. तरी मला एक दिवस विचारत होते बरं का काय ग माझ्या कपडे धुवायला घेतली तेव्हा माझ्या नोटा पण धुतल्या गेल्या काय ग. तर मी म्हणलं अहो मी तुमच्या कपड्यांना साबून लावत नाही हात कायला लावू. तर तेवढं वजन करा. वजन करूया हा? ना. आणि तुम्हाला सांगते मी ना खरं तर सासूला सांगितलं होतं बरं का. हा. हा म्हणलं माझ्यासाठी हार करा. हा. बया कसला करी ती सासू हार. ऐकता का तुम्ही. हे बघा एक एक मी आधी सुरुवातीलाच क्लिअर करतो. काय ते? हे बघा हे गाल आहे ना गाल हा. याच्या मागे हे ना हे कानच आहेत का नाही आणि या कानाने मी ऐकतो. ऐक बाली घालायला केले नाहीत. बया काय बोलिता. म्हणजे तुम्ही जे बोलताय ते मी ऐकणारच असं गृहीत धरून चाला. सरकार ऐकता का तुम्ही नको. हा अहो तसं बोलायची पद्धत आहे. ऐकता का तुम्ही तेव्हा असं होतंय माझं बोलायची बोला, पद्धत बोला, आहे. हरकत नाही, बोला. म्हणलं नाही का सासूला म्हणलं हार मला हार करा तर नाही केला बरं का सासूने. मी पार पैसे जमवू यो हार केला. बया सासूचे पार डोळे झाले ना पांढरे फटक असे पार गरा 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 गरा. अयो चक्कर आली. कशाला करताय नका करू ना. नाही. कशाला ते करताय नका करू. नाही सांगते बया तिला बघवलं नाही सासूचे डोळे पांढरे फटक सासूने पार असे गरा 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 बया परत चक्कर अहो आली. कशाला करताय मग नका ना. ते डोळ्याचे गरा 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 अयो हे
नका करू हो, म्हणून चक्कर आली, नाही नका करू. सांगते बया पर सासूने डोळे फिरवले. मला वाटलं सासू आता गचकली का काय, तिला बघवलं नाही ना मी हार केलेला. पण तुम्हाला सांगते महानवरा बया, ऐकता का तुम्ही, माझ्या नवऱ्याला लय कौतिक माझं. मला म्हणले तू या मेहनतीने केलाय तू, नाही, बरोबर. भले पैसे माझे असतील, ऐकता का, मला म्हणले भले पैसे माझे असतील पण तू ही मेहनत आहे त्याच्या माग. तुम्ही बोलत राहा, मी वजन करून हा घेईन. तेवढं बोला. वजन करा. नाही, करूया ना वजनाचं बया. काय. हा. काय सांगू तुम्हाला, लय हाराचं कौतिक मेहनतीनं केला ताई, एवढा, हा बघा साधारणतः 3.5 तोळे म्हणजे मेहनतीने केलाय. 35 ग्राम मध्ये घट. नवऱ्याला भारी कौतुक हो हाराच. बरोबर आहे. द्या इथं तू हार. नको काल नका ऐकू, हा नका मोडू. अहो असू दे ना काल. नाही, एवढा मेहनतीने केलाय, माझं एवढं कौतिक केलं माझ्या नवऱ्यानं, हार एक नंबर नाही. 3.5 तोळे एकाच हारात सगळं होईल म्हणजे डिपॉझिट 3 महिन्याची भाडी सगळं होऊन नाही जाईल. नको 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 नको. मी काय म्हणते, एक काम करा, हरकत नाही. हे झुमक ह्याचं वजन करा. अरे बापरे. हार नको, हाराचं. तुम्ही हारावरून डायरेक्ट झुमक्यावर आलात. हा हे झुमक म्हणजे ना, काय सांगू तुम्हाला, याच्या मागं पण एक गोष्ट आहे बरं का. आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. हा तेव्हा मला माहिती होतं हे काहीतरी माझ्यासाठी सरप्राईज आणणार. तेव्हा हे झुमक बरं का माझ्या नवऱ्यानं मला दिले. मला म्हणले संध्याकाळी आले, मला म्हणले ऐकता का, मला म्हणले बाया डोळं मीठ सुनंदे, डोळं मीठ. हा मी आपलं डोळं मिटलं, ऐकता का तुम्ही. हे बघा हा? पुन्हा पुन्हा नाही बोलायचं. ऐकता का आधी सांगा. मी सांगितलं ना तुम्हाला, मी ऐकतोय. ऐकताय? मी सगळं ऐकतोय. ऐका हे बघा, ना. मी इथे ऐकायला आलोय का नाही, नाही. मी सोनं विकायला आलोय, सोनं घ्यायला आलोय, तसं तर नाही. तुम्ही काहीच करत नाही की बाबा एखादी बाई येते बडबड 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 करते, नाही. बरं तुम्हालाही कळत नाही की तुमचं मला ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही, पण मी असं ऐकतोय ना. चुकलं. सरकार का बोलायचं ना, ऐकता चुकलं. का ऐकता का ऐकता का चुकलं. चुकलं. हा? सरकार का नका अहो, बोलू. डोक्यात काय हात घेता? हा? ऐकता का सरकार नाही नका चुकलं हा. बाया, चुकलं माझं, हा. चुकलं. हा. ऐकता का. नाही नाही ऐका ना, हे बघ ऐकता. चुकून हा. होते हो, ऐकता का, ऐका. हे चुकून होते, ऐका नाही, ना. नाही, हा, ऐकतो. सॉरी सॉरी चुकून होते, चुकून होते, हा, हा. बोलत नाही. हा तर ऐक, हा 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 समजून घ्या हो, बोलायची पद्धत असती. ऐकता का तुम्ही. तर मला सांगा, माझ्या नवऱ्याने नाही मला डोळे मिटायला सांगितलं. मला म्हणले सुनंदे हा डोळे मीठ, हा. आणि भस्कन माझ्या कानात घातलं नाही झुमक. बया ऐकता का तुम्ही, मला सांगा झुमक घातल्याच्या रात्री काय झालं असं सांगा बरं. हा कसा प्रश्न, म्हणजे तुम्ही कसा विचारताय तरी कसा. मी आपलं काय उत्तर द्यायचं, इमॅजिन करणार काय, कशाला होतो हा प्रश्नच नाहीये ना मुळात. तुम्ही द्या इकडे. झुमक्याचं वजन करा. बघा किती भरताय तेवढं सांगा. मग हे कसं आहे? आहे 18 ग्रामचे. Deposit मग ताई तुम्हाला सांगतो, तुम्हाला मानलं पाहिजे. काय म्हणजे अबद्दल? नवऱ्याचं एवढं प्रेम आहे या झुमक्यावर, लय प्रेम. तरी तुम्ही ते विकायला तयार झालात, म्हणजे संसारासाठी सुखासाठी विकायला तयार झालात. वा. लग्नाच्या मी सांगते पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी हे बघा, याचे साधारणतः मी तुम्हाला देऊ शकतो एक. ते झुमकं द्यायचं. थांबा ना, हे बघा याचे नका अहो नका हे बघा, मोडू. मी पैसे देतो मी. नका मोडू. अहो मी देतो पैसे. नाही हो, एवढं प्रेमानं मला बनवलं त्यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी, एवढे गिफ्ट केलं आणि ते मी मोडायचं अहो, पण ताई, नाही. मी पैसे देतोय. नाही नको, पैसे नको, हे मोडू नका. एक काम करा तुम्ही ना, हे करा. तुम्ही ठरवा आधी काय नाही, विकायचं नाही, ते मी ठरवा. ठरवलंय, मी ठरवलंय. सॉरी ऐका ना, चुकलं माझं. हे घ्या, एक काम करा, ह्या साखळ्या विका. हे घ्या, ह्या साखळ्या, ह्याचं वजन करा. हे फायनल आहे. हा हे फायनल आहे. हे ठरलंय. हा हे ठरलंय. साखरांचं वजन हा ते करू? जावं न केलंय, त्याचं काय एवढं कौतिक नाही. ठीक आहे किती झालं सांगा बरं. ताई. हे बघा, हे आहे 38 ग्राम, बया पण हे याचे तुम्हाला मिळतील साधारणतः, चांदीचा भाव चाललाय आता. ओ चांदी नाही, सोनं येते, काही बोलिता दिसत नाही का. कोणी सांगितलं? अहो चांदी आहे, सोन्याचं पाणी दिलंय याला. सोनं आहे म्हणे. नका ऐकू मग, जाऊ दे तिकडं. अहो जावं ना, तिला तिला चांगला जा विचारते ना. काय ग तुला लाज नाही वाटत का. हा एवढं खोटं बोलली माझ्याशी. एक काम करा, तुम्ही निघा. नाही 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 नाही, तुम्ही निघा. मला काय विकत घ्यायचं नाही, नाही. काय विकायचं नाही. तुम्ही निघा. नाही, ऐका काय ना, काय नाही. आल्यापासून नुसती बडबड चालली, तुम्हाला कळतंय का. एक तुम्ही काम निघा. करा, एक नको, काम नको. करा, हे बाजूबंद आणलेत मी, हे का हे फायनल आहे तुमचं. हे फायनल हे बघा, मी आता हे परत देणार नाही. हे विकायचं ठीक आहे. हे नानांनी केलेत मला. हा. बया नाना म्हणले जपून ठेव. हा तेव्हापासनं पार झाली 15 वर्ष. तेव्हापासनं बाजूबंद असा लग्नात दिला होता, घालाय जपून ठेव बोलले. बघा, याचं वजन हे होतंय 48,000. भाव चालू आहे. घट नका विकू. काल नको. आता हे ठरलेलं ना. आता बाजूला- नानांना बरं नाही वाटायचं हो. मी बाजूबंद दिकला त्यांनी दिलेला. नको हो, त्यांना वाईट वाटलं हो. बाजूबंद एक काम करा, ह्या पाटल्या घ्या. ह्या पाटल्या एका माझ्या सासूने दिल्यात. नाहीतरी final. तिनं चांगल्या मनाने केल्याच नव्हत्या. हे final आहे. फायनल आहे. हा, हे मी आता करतो याचं वजन. जाऊ दे मोर तिकडं. हा, याचं वजन करतो मी. थांबा. जाऊ दे, हे नको. मी नाही देणार. नको हे नको. मी नाही देणार. नको हे नको. आता विकत नाही, मी नाही देणार. नाही, हे नका
तुम्ही आता विका, मी नाही ऐकता देत. तुम्ही, ऐकता का हे मोडू नका बया, पार मला कच्च ऐकून खाईल म्हातारी. तिला कळलं मी तिच्या बांगड्या केलेल्या ती मोडल्या तर नको, हे नको, हे कॅन्सल करा. बया मला तर काही सुचना झालंय बया. कसं आहे, ह्या पाटल्या म्हणजे माझी सासू आहे बरं का. हां, यो बाजूबंद म्हणजे माझे नाना आहेत, हे झुमकं म्हणजे माझे हेत, यो हार म्हणजे मी आहे. बया सगळी घरातलीच माणसं आहेत, कोणला ऐकू घरासाठी. एक काम करूया, आपण ना आधी नानांचं वजन करूया. बर, नाना किती भरतायत ते बघूया, नाही तर मग सासूला पाराड्यात टाकूया. सासूला पण पारड मला वाटतंय नवरा विकला तर तुमचं काम होऊन जाईल. बया नंदेचे काय एवढे पैसे मिळणार आहे ते चांदीचं आहे. काय बोलता तुम्ही? मला वाटतं नानाच विका तुम्ही. नाही, नाना नाही. फायनल. हो, काय? आपण नाही, नानांना नको. विकूया. नाही, ऐका, नाही. माझं नाना ठरलेलं आहे, नाना फायनल आहे. नको, नाना चुकलं माझं, मी नाही मोडणार तुम्हाला. नाना नाना मी तुमच्या बाजू बंद पडिते, मला माफ करा, मला माफ करा. खरं तर आहे ना, मला ह्या सासूला ऐकायचंय. ही जी सासू आहे ना पाटल्या, हिला ऐकायचंय. ओ डोळा वाटारून काय आला बघितलं माझ्याकडं? डोळा खाली, खाली डोळा म्हणलं. बघते तिकडं, नजर तिकडं करा, माझ्याकडं बघत या. हा, मला माहितीये तुमच्या समोर ह्या तुमच्या नंदा आहेत ना, नंदाने केलेला कमरपट्टा, म्हणून तुम्ही लय नटतान, लय मुरडीता बया. हा. पण मी पण काही कमी नाही, माझ्याकडं ना हे झुमक आहे, झुमक माझ्या हक्काचं. हा, सांगते काय बघत होता तरी पण माझ्याकडं निघता का नाही? ओ निघा, निघा. ओ तुम्ही निघा. काय लागत बसले? बोला की त्यांच्याशी. ताई, निघा तुम्ही. नाही नाही नाही, काही विकायचं नाही, निघा तुम्ही. ऐका ना. मला माहिती आहे तुम्ही ऐका. नवऱ्याला घेऊन या, नाही तर नाही. ते दुसरा सुनाराकडे जा. अहो, तुम्ही पण- निघा. नाही, मला माफ करा, मला काही विकत नाही घराच्या घ्यायचं. भाड्यासाठी नाही, तुम्ही पैसे- निघा. पैशांची तुम्ही निघा. नड होती निघा म्हणून. तुम्ही, निघा. उगाच मगाचपासून टाइम खोटे, मला सासू बिसू. निघा तुम्ही इथे. मी काय म्हणते, ऐकता का? अहो ताई, तुम्ही निघा, मला नाही काही विकत घ्यायचं. तुम्ही नाही, निघा. ऐका ना, मी काय म्हणते, ह्या साखळ्या आहेत ना, साखळ्या, ह्या साखळ्या मोडून किती बरं येतील ह्याचे? म्हणजे मला दुसरी डिझाईन करायची असेल, मला ती तिकडची डिझाईन लय आवडली. अच्छा, म्हणजे तुम्हाला नवीन दागिना करायचा. आपण ह्या पैशात होतील का? पण ताई आता ह्याचं काय, चांदीचं ह्याच्यात काय येणार आहे बघा. ह्याच्यात तुम्हाला थोडं सोनं टाकावं लागेल हा. आणि मग त्याचं काहीतरी तुम्हाला वेगळं डिझाईन करता येईल. साधारणतः त्याचे तुम्हाला किती तो होतील? 30,000 रुपये खर्च येईल. नाही पण हरकत नाही बघा, आपण हप्ता लावून घ्या ना महिन्याला 3,000 रुपये भरा, 10 महिन्यात सगळं कर्ज मिटेल. हा, नाहीतरी तुम्ही नवऱ्याच्या खिशातून 10-20 रुपये काढतच होतात ना. आता दिवसाला 100 रुपये काढा, महिन्याला 3,000 रुपये जमा होतात. हा, चालेल, तुम्हाला चालेल ना तसं? चालेल. राहाल ना तुम्ही तसं? एक काम करा, आडीनडीला हे थोडं बघा, गरज. याच्यात डिझाईन आहे ती बघून घ्या. हा, पाहिलं का प्रसाददा? म्हणजे अडीनडीला दागिना मोडावा म्हणून बायका त्या करतात, पण ती अडीनड कधी येतच नाही. आणि मग त्या अशा दागिना मोडायला येतात आणि नवीन दागिना करून जातात. दागिना म्हणजे ना बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, कधीच संपू शकत नाही तो. बघा मॅडम, काय सूट होत आहे का बघा. ही डिझाईन चांगली, ही आवडली.